महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी परभणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली। नरेंद्र मोदींनी विकासाच्या मुद्द्यावर जनतेला संबोधित केलं। ही पहिली निवडणूक भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी महत्त्वाची असल्याचं वक्तव्य मोदींनी केलंय। तर मराठवाड्याचा विकास काँग्रेसमुळे खुंटला असा आरोप देखील त्यांनी केलाय। महादेव जानकरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परभणी। ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा मोदींचा प्रयत्न। मोदींकडून बाळासाहेबांचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर घणाघात। परभणी हमारे बाला साहब ठाकरे से प्रेरणा लेने वाली धरती है। रजाकारों की मानसिकता को क्या हमारी परभणी में स्थान मिलना चाहिए क्या? विदर्भानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी एक्सप्रेस मराठवाड्यात पोहोचली आहे। ठाकरेंचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासाठी मोदींनी भव्य प्रचार सभा घेतली आणि याच प्रचार सभेत जानकरांच्या हाती शिट्टी देत विजयाचा निर्धार केला। आने वाली 26 अप्रैल को आपको परभणी लोकसभा से एनडीए के उम्मीदवार माजल लान भाऊ महादेव जानकर उनको विजयी बनाना है। और ये है वो पार्लियामेंट में आकर के आपको मेरा एक काम करना पड़ेगा। ये माजल लान भाऊ विजयी होकर के आए। तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यावर हल्ला चढवत जानकरांची स्तुती केली। जानकर साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या खजान्याची किल्ली आहे। कारण मुख्यमंत्री दादा आणि मी जानकर साहेबांचा शब्द टाळू शकत नाही। जानकरांना निवडून दिलं की महाराष्ट्राची किल्ली आली आणि जानकर साहेब मोदी साहेबांचा इतका विश्वास कमवतील की दिल्लीची किल्ली देखील त्यांच्या हातामध्ये येईल। त्यामुळे आता परभणीला चिंता करायची आवश्यकता नाहीये। तुम्हाला एवढीच विनंती करतो की आता या निवडणुकीमध्ये कुठलाही दुसरा विचार करू नका। वरती मोदी साहेबांचा विचार करा, इकडे जानकर साहेबांचा विचार करा। महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना आधी शरद पवारांनी मवियाकडून माढ्यातून लढण्याची ऑफर दिली होती। जानकरांना माढ्यातून ऑफर देण्यामागं पवारांचं धनगर मतांचं मोठं गणित होतं। मात्र शरद पवारांचा हाच डाव उलथवत देवेंद्र फडणवीसांनी जानकरांना परभणीतून उमेदवारी दिली आणि पहिल्यांदाच ठाकरेंचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणीत शिवसेना विरुद्ध रासप अशी लढाई रंगात आली। आता परभणीला ठाकरेंचा बालेकिल्ला का म्हणतात आणि त्याचा इतिहास काय तेही समजून घेऊया। 1989-90 पर्यंत परभणी कम्युनिस्ट आणि काँग्रेसचा गड होता। शेकापचे नारायणराव वाघमारे, शेषराव देशमुख इथून खासदार होते। काँग्रेसचे नागोराव पांगरकर, शिवाजीराव देशमुख, रामराव लोणीकरही खासदार होते। मात्र 80च्या दशकात मंडल आयोग लागू झाल्यावर देशाप्रमाणे परभणीच्या राजकारणाचाही चेहरा बदलला। 80च्या दशकात शिवसेनेनं मराठवाड्यात मुसंडी मारली। 1988 मध्ये शिवसेनेनं औरंगाबाद महापालिका निवडणुकीत चमकदार कामगिरी केली। 1988 साली पहिल्यांदाच शिवसेनेनं अधिकृत धनुष्यबाण चिन्हावर पालिका निवडणूक लढवली। त्यानंतर 1991 साली अशोक देशमुखांनी शिवसेनेच्या धनुष्य चिन्हावर परभणी लोकसभा लढवली। अशोक देशमुखांच्या परभणीतील विजयापासून शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण कायम झालं। 1991 नंतर एक अपवाद वगळता परभणी लोकसभेवर नेहमीच शिवसेनेचा खासदार निवडून गेलाय। म्हणजे तब्बल 33 वर्ष परभणीत शिवसेनेचाच खासदार निवडून आलाय। 1991 ला अशोकराव देशमुख, 1996 आणि 99 ला सुरेश जाधव, 2004 साली तुकाराम पाटील, 2009 मध्ये गणेशराव दुधगावकर,
आणि 2014 आणि 19 मध्ये संजय जाधव। याच परभणीतून बाण हवा की खान अशी घोषणाही बाळासाहेब ठाकरेंनी दिली। त्यामुळेच कट्टर हिंदुत्वाची भूमिका मांडणारे बाळासाहेब हे परभणीकरांचे श्रद्धास्थान बनले। परभणीकरांच्या मनातील बाळासाहेब ठाकरेंचं हेच स्थान ओळखून आजच्या सभेतून पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांचं गुणगान गायलं आणि त्याच वेळी उद्धव ठाकरेंवर मात्र टीकेचे बाण सोडले। महाराष्ट्र में इंडी अगाड़ी वालों ने जब तक सरकार चलाई, इन्होंने ये लगने ही नहीं दिया कि निजामों का कब्जा चला गया है। रजाकारों की मानसिकता यहां हावी थी। लोगों ने महाराष्ट्र और मराठवाड़ का विकास तो नहीं होने दिया, लेकिन कांग्रेस और नकली शिवसेना की पिछली सरकार याकूब मेनन की कब्र संवारने में व्यस्त थी। परभणी हमारे बाला साहब ठाकरे से प्रेरणा लेने वाली धरती है। मैं आपसे पूछना चाहता हूं, रजाकारों की मानसिकता को क्या हमारी परभणी में स्थान मिलना चाहिए क्या? मिलना चाहिए क्या? ठाकरेंच्या याच परभणी नावाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा निर्धार मोदींनी केलाय। मात्र परभणीकर मोदींना साथ देणार का, की शिवसेनेचा 33 वर्षांचा इतिहास कायम राखत ठाकरेंचा बालेकिल्ला अधिक मजबूत करणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल। सचिन जिरेसह अक्षय मुंडे, पुढारी न्यूज, परभणी।